शिक्षकांनी मुलांना विचार, मुलांनो म्हणे काय वय आणले घरी? म्हणे हो. पेन आणले? म्हणले हो. घ्या लिहून. म्हणे काय? ताजमहल तुळजापूरला आहे. एक पोरग म्हणलं काय भानगडी? अरे घ्या म्हणले लिहून, नाही तर मी मारील. श्याम्या म्हणला राणे घे लिहून, कुठं मार खातो. सगळ्यांनी लिहून घेतलं ताजमहल तुळजापूरला आहे. सगळे गेले ना आपापल्या वडिलाकडे कंप्लेंट केली. काय गुरुजीला, ते गुरुजीला सांगा काहीतरी, ते आम्हाला चुकीच शिकवतात. काय चुकीच शिकवलं? काय म्हणले? ते म्हणते ताजमहल तुळजापूरला आहे. अरे ते म्हणले इथं खोटं आहे. सगळ्याची वडील उठले दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. गुरुजी आमच्या पोराला चुकीचं शिकवलं. काय चुकीचं शिकवलं म्हणले? काय म्हणले? ताजमहल तुळजापूरला तुम्ही म्हणले? ते म्हणे हो म्हणलो. काय म्हणले? म्हणे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलितो. एकाने तोंड दाखिलं नाही. आज कसे सारे आले, त्याच्यातलं एक जण मला फी भरू राव, पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार नाही तोपर्यंत. सहज काम होत नाही. इकडे या. हा वर या 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 इकडे. मी बोलवतो, या तुम्ही या. या समोरून असं इकडून. मला एक माणूस जवळ लागतो, त्याच्याशिवाय करमत नाही. नाही एक माणूस जवळ पाहिजे आपले. या इथे समोर असं. हा इकडे इकडे बसा बसा खाली. या पुढं सारखं पुढे या पुढे या. हे गुळ तुमच्या अवसानात घ्या असं. बस तुमच्या जवळच राहू द्या. मी मागितला तर त्या, नाही तर तुम्ही खुशाल हानीचं आपलं तसं काय म्हणून. कारण माझं तुम्ही काही चिंता करू नका बरं. माझा स्वभाव जरा थोडासा जर म्हणजे नाही तर म्हणता हे गुळ आणतून चाललो मी कुठं ताण करून घेत तसं काय. कारण मी पहिले लहान लहान पोरं ठेवायचं कैलास महाराज गुळ ठेवायला, पण मी ते बंद करून टाकले कारण ते नाकात बोटं घालते राव. त्याच्यामुळे तुमच्यासारखे घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही. त्याचं काय सांगता, हिवाळा दिवस असल्यामुळे. काय चाललं होतं आपलं? हे म्हणते याच्यासाठी बोलवलं का मला? आपला विषय चालला होता. मी एका गावात पाहुणा होऊन गेलो. आता पूर्ण गाव माझ्या परिचयाचा होता बरं बाबा. पूर्ण मी सर्व या गावातील सर्व या कमिटीच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच पोलीस पाटील चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व पदवीधारांना आणि या कार्यकर्त्याची सर्व कमिटींना एक आवाहन करतो की आपल्या या सप्ताहामध्ये बरं का, आपल्या सप्ताहामध्ये कमीत कमी 2 तरी माळकरी झाली पाहिजे राव मला. 2 तरी. कारण आपल्या कार्यक्रमाचं आपल्याला बेनिफिट भेटलं पाहिजे मला. हे नाही करून बरोबर की नाही? काय चाललं होतं आपलं? मी पाहुणा होऊन गेलो. आता पूर्ण गाव माझ्या प्रेमाचा होता ना महाराज, ओळखीची पाहुणं. अरे गाव माझा परिचयाचा. मी अगदी लहानापासून तर म्हणजे मुलापर्यंत. हा लहानापासून तर हे म्हणतात त्यांनी याच्या पुढं मग काही डोकं काम करीत नाही. मी बारा खाली होतो यांनी मला वर घेतलं. लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वचे सर्व माझ्या परिचयाची मंडळी. आता मी गेलो मारुतीच्या मंदिराच्या वाटेवर मी जाऊन बसलो. आता माझ्या इकडे एक माणूस आला. मला म्हणे जय हरी महाराज. म्हणलं जय हरी. कसं काय आलं? म्हणलं बरं चाललं. पाऊस पाणी कसं? म्हणलं बरं आहे. आमच्या दोघांची चर्चा सुरू झाली आणि आमच्या दोघांची चर्चा सुरू असताना रस्त्याने एक माणूस चालला होता, पण तो माझ्या अपरिचित होता, तो माझ्या ओळखीचा नव्हता. मग मला याला विचारावं लागलं. पूर्ण गाव माझ्या परिचयाचं आहे आणि हा जो चालला माणूस तो कोण आहे हो? ते म्हणले काय सांगावं महाराज. म्हणलं का? अहो तो देव माणूस आहे. कोण? देव माणूस आहे. महाराज खरं सांगा, देवाचा कोणता तरी गुण असल्याशिवाय माणूस कोणी कोणाला देव म्हणेल का? नाही. मला आनंद वाटला. काय गोड उपमा दिली महाराज. माणूसच देवासारखा आहे तो. म्हणलं वा. आणि त्याच्या पलीकडे चालत. म्हणलं तो कोण आहे? ते त्याचं नका नाव घेऊ राव. म्हणलं का? तो बैल आहे म्हणे. आता माणूस बैल होईल का? हां बरं, याला देवाची उपमा कोण दिली? यानंच दिली. आणि त्याला बैलाची गुण दिली. आता याच्या अंगात जर देवाचा गुण दिसला तर त्याच्या अंगात बैलाचा गुण त्याला दिसलाच असेल ना. आणि काहीच्या अंगात खरंच बैलाचे गुण राहते. गुरुजी सगळे झोपेतून उठते तसे आचेकोचे खावते. शेत शेतात मोटर चालू करते. तुरी जाय, हरभऱ्यात जाय, गावात जाय, उसात जाय, इतकोली पाय भरते. आणि तसेच घरी येते बायकुल म्हणते हे वाट जेवायला. आणि ती म्हणते पाय हे लय बामणाची आहे काय. मग तिला काय घेणं? ती जेवण वाढून आणि जेवण करतं. मग म्हणतं हां टाक बरं पाणी. आता कशाला? जेवण झाल्यावर आंघोळीला. आंघोळ करतो, गंध लावतो. मग म्हणतं हां घे बरं डबड इकडं. आता अरे बैल बारा ना. विढाला 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 विढाला
पलीकडे चालला होता. मला तो कोण आहे ते म्हणले तो तर रावणच आहे भाऊ. माफ करा, रावणाची उपमा माणसाला देऊ नका. कदाचित रावणाची उपमा जर माणसाला दिली तर रावणाचा सुद्धा अपमान होईल. सध्याच्या काळामध्ये रावणाच्या पुढची वागणारी माणसं आहे. आमचे स्वानाचा सुखनिवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकरांचं वय 111 वर्ष वय झालं महाराज. त्यांनी सांगावं रावणाची उपमा माणसाला देऊच नका. रावणाचा एक गुण आपल्यात नाही एक. अनिरुद्ध महाराज रावणाला बायका किती होत्या? 108 नाही, ते देवाला होते. 80 सहस्र ज्या सुंदरा कामिनी, 80 सहस्र ज्या सुंदरा कामिनी, मुख्य मंडोदरी पतिव्रता, मुख्य मंडोदरी पतिव्रता, 80 सहस्र दया मुख्य पतिव्रता आणि 80 सहस्र दया सुंदरा कामिनी. काय असं योग्य वेळी योग्य प्रमाणाला तर वाक्याला योग्य बोलता येतं आणि अयोग्य वेळी जर अयोग्य प्रमाणाला तर मग काहीही बोलता येतं त्याला, नाही का? काय गोड आहे. 80,000 बायका होत्या. किती ध्यानात राहू द्या, कोणी विचारलं सांगायला. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. एकट्या पट्ट्याचं सैन्य होतं. ते जर आता असतं तर काय टपोर होती कोणाचा फॉर्म भर त्याच्या विरोधात. पण पुढे बघा 80,000 बायका असताना तरी सुद्धा सीता मातेला चोरून आणि अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं. रावण महाराज आपल्या महालामध्ये झोपण्यासाठी गेले. रात्री 9-10 वाजेची वेळ. मंदोदरीचं घरातलं काम आटोपलं आणि रावणाला आवाज दिला. अहो, रावणाला झोप सुधरणा. अहो, रावण म्हणे बाया माणसाचा आवाज का वाढला? कारण बाया माणसाचा आवाज वाढला समजावं काहीतरी घडले. बाया माणसाचा आवाज उगत वाढतो का? नाही, काहीतरी आपले चुकले नाही का? आणि सरासरी जानेवारी महिन्यामध्ये त्यांचा आवाज वाढलेलाच राहतो, नाही का? काय राहतं जानेवारीत? आता मकर संक्रांतीत काय होतं? जानेवारीतच होती ना. आवड चला, काय भानगड आहे? मंदोदरी आहो म्हणले काय तुम्हाला एक प्रश्न विचारू? रावण म्हणे एक काय विचार, अनेक विचार. तुझं माझं नातं पती पत्नीचं काय विचारायचं ते विचार. ते म्हणले मी विचारीन पण खरं बोलणार का? रावण म्हणे माझी शंका येते तुला? म्हणे हो ठीक आहे, मी तुला कधी खरे बोलला असेल कधी खोटं बोलला असेल म्हणून तुला शंका येते, पण आज मात्र मी तुला खोटं बोलणार नाही. मंदोदरी म्हणली काय कारण? त्या दिवशी एकादशी होती. रावण म्हणे आज एकादशी आहे. म्हणजे रावण एकादशीच्या दिवशी खोटं बोलत नव्हता. कोण? रावण. आपण खोटं बोलल्याशिवाय फराळ करीत नाही. विचारू म्हणे अगदी विचार. आणि त्या दिवशी मंदोदरीने रावणाला 5 प्रश्न विचारले महाराज. 5 किती? 5. ध्यानात राहू दे, मी तुम्हाला कीर्तन झालेलं विचारी ना. हे म्हणते तुला मी भेटलो तरच विचारशील ना. तुला जर धूळ दिसून देईन तर मला बोला. 5 प्रश्न विचारले. किती? 5. हां, ध्यानात राहू द्या, तुम्हाला कामाची. पहिला प्रश्न माझा असा आहे, मला सवती किती आहे? सवती. रावण म्हणे तुला माहित नाही का? मंदोदरी म्हणे मला काय माहिती आहे? तुम्ही आळंदी गेले की कोणी कांता, पंढरपूरला गेले की कोणी कांता. ठीक आहे, तुला माहिती ना, तुझ्या माहिती सव सांगतो तुला. 80,000 सवती. 80,000 सवती म्हणल्याबरोबर मंदोदरीने टाळ्या वाजायला सुरुवात केली. रावण म्हणे मंदोदरी तुला काही कळतंय? अगं एक सवता घरात आली तुला जे भांडण लागतं, तुला 80,000 सवतीचा टाळ्या वाजतीने हसते काय? ती म्हणली मला न टाळ्या वाजायला, न हसायला, न आनंद व्हायला काय झालं? वय भाऊ किती आहे तुमचं? 80 काय 90,000 असू द्या, पण मला याचा आनंद वाटला. तुम्ही मला खरं बोलून म्हणले, खरंच बोलले, मला याचा आनंद वाटला. पहिला प्रश्न
संपला. दुसरा प्रश्न माझा असा आहे, 80,000 चौथीपैकी आवडत्या किती आणि नावडत्या किती? रावण म्हणे म्हणतो तरी काही बोलती तू, सारेचे सारे माझ्या आवडत्याच त्या साऱ्या, कारण मी सुंदर पाहूनच केलेले आहे. मी का प्याताड आहे? साऱ्या पत्न्या सुंदर आहे म्हणे हो. नक्की म्हणे हो. मग का हो, 80,000 जर तुमच्या पत्न्या सुंदर होत्या तर तुम्ही सीतामातेला का चोरावं? हा, हे मात्र तू विचारू शकते. पण का चोरलं तुला सांगू, ह्या बाकीच्या फक्त आवडल्या बाह्य स्वरूपाने, ही माझ्या अंतकरणात बसलेली, माझ्या अंतकरणात बिंबलेली. मंदोदरी मुली काय गोड बोलले हो. म्हणे काय, सीतामाता तुम्हाला मनापासून आवडली? म्हणे हो. का हो, तुम्हाला ती आवडली पण तिला तुम्ही आवडले का? रावण म्हणे मी काय आवडणार, मी तर राक्षसी वृत्तीचा माणूस आहे. अगं माझा तर विषय सोड, पण या त्रिभुवनात तिला कोणी आवडत नाही. रावणाचं वाक्य, रावण म्हणे अगं तिला मंदोदरी म्हणली पण कोणीतरी आवडत असेल ना? रावण म्हणे तिला आवडतात फक्त श्रीराम प्रभू. रावण म्हणतो काय, तिचा आवडीचा विषय कोण आहे? राम. नक्की म्हणे हो. मग का हो, तिला राम जर आवडतो तर तुम्ही सीतामातेला चोरून आणायला गेलते त्यावेळेस काय होऊन गेलते? काय होऊन गेलते? साधू. म्हणजे तुम्हाला साधू होता येतं, तुम्हाला मानव होता येतं, तुम्हाला हरिण होता येतं, तुम्हाला राक्षस होता, तुम्ही मायावी. मग तिला कोण आवडतो? राम. मग तुम्ही रामच व्हा ना. रावण म्हणे तिथं तर घोडं पेंड खात. मला राम होता येत नाही, कारण मी जर राम झालो तर माझ्यात काम राहणार नाही. कारण जिथे राम आहे तिथे काम नाही, आणि जिथे काम आहे तिथे राम नाही. विठाला 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 विठाला. नका राम हो म्हणले. माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर जरा माफी मागून घ्यावं माऊलीची. तुम्ही तिला चोरून आणलं हे खरंय? म्हणले हो. आकाश आले खरंय? म्हणले हो. दोघच होते खरंय? म्हणले हो. मग तुम्ही तिला स्पर्श का केला नाही? रावणाच्या डोळ्यात रक्त होतं. रावण ताडकान उभा राहिला. मंदोदरी असे हलकट प्रश्न विचारायचे नाही, सीतेबद्दल वाईट बोलायचं नाही, लक्षात ठेव म्हणे. का? अगं मी तिला चोरून आणलं हेही खरंय, आकाश मार्गाने आलो हेही खरंय, दोघच होतो हेही खरंय, मी तिला स्पर्श करू शकत होतो हेही खरंय. पण ज्यावेळेस तिच्या दारात मी साधू होऊन गेलतो त्यावेळेस मी एक शब्द वापरला होता. कोणता? तर तो माय भिक्षा दो. तो माय शब्द माझ्या अंतकरणात बिंबलेला. काय रावणाची उपमा माणसाला चालेल? ठीक आहे, कोणतीही उपमा कोणाला देऊन चालत नाही महाराज. उपमा द्यायची असेल तर त्याचं स्वरूप, त्याच्या क्रिया, त्याचा गुण आणि त्याचा धर्म याचा सौम्य पाहिजे. स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म. कोणती उपमा? आपले माणसं एकमेकाला उपमा देतात महाराज. हे एकमेकाला बिड्या पाचतात आणि तेच एकमेकाचं वर्णन करतात. वा, तुमच्यासारखा करणं नाही बा बिडीवर. उपमा महाराज, काही माणसांनी तुकोबाला प्रश्न विचारला, तुकोबा आहे तुम्ही आम्हाला तत्वज्ञान शिकवता, तुम्ही कोण आहे? तुका विष्णू नाही दुधा, ब्रह्म तुकाशी आले, आणि तुमच्यासारख्याने देवाला भूत म्हणावं? तुकोबर म्हणतो तो विषय आमचा आहे. कारण तुम्ही देवाला ओळखता रूपावरून आणि संत ओळखतात देवाला स्वरूपावरून. कारण आज तुमचा वर्धापन दिन आहे ना. खरं सांगा, आपण आपल्याला देवाचं रूप माहिती आहे का स्वरूप माहिती आहे? नाही. कारण भगवंताच्या स्वरूपाचे 3 प्रकार ध्यानामध्ये. एक प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहम ब्रह्मास्मी ध्यान. प्रतीक ध्यान म्हणजे आमचा माता मावल्या तुळशीवनामध्ये गोटा ठेवतात, त्याला प्रतीक ध्यान म्हणतात. घरामध्ये भगवंताचा फोटो लावणे ध्येयानुसार ध्यान. आणि परापचेदी मध्यमा वैखरी 4 वाणीचा लय करायचा अंत करून ती शून्याकर बांधल्याच्या नंतर जो अनुभव येतो ते एक ध्यान आहे. आपण देवाला महाराज संतांना देवाचं स्वरूप माहिती होतं. एक दृष्टांत सांगतो. विठाला 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 विठाला. गुरुजी शांती ब्रह्म एकनाथ महाराज काशीवरून रामेश्वरला कावड घेऊन चालले. आणि नगर जिल्ह्यामध्ये भगवान बाबाचा गड नाव ऐकून असताना तुम्ही, सध्या विराजमान असणारे तिथे शास्त्री बाबा बरोबर भगवानगड. तर त्या गडाचं खरं नाव तिथे धौम्य ऋषीचा आश्रम होता. धौम्य ऋषी. आणि धौम्य ऋषी असल्यामुळे त्या गडाला धौम्यगड म्हणायचे. पण शब्दात अपभ्रंश होऊन त्याला धुम्यागड म्हणायला लागले. काय? धुम्यागड. आणि तिथे हरी आणि हर, हरी आणि हर. तुका म्हणे हरी हर, एका वेलांटीचा
फेर हरिहरा भेद नाही नका करू वाद. आणि त्यांनी नाथबाबाची परीक्षा घ्यायचं ठरवलं महाराज. नाथबाबाला जवळ येऊ दिलं. एक जण झाले काय काढीन, एक जण झाले गाढव. आणि जवळ नाथबाबाला येऊ दिलं. त्या गाढवाला असं दुपारची 12 वाजलेली महाराज, त्याला आपण धूळ पडलेली असते ना रस्त्यामध्ये तापलेली, त्या गाढवाला लोळायला लावलं. आणि नाथबाबाला जवळ येऊ दिलं आणि विचारलं कोण आपण, काय आपलं नाव. नाथ महाराज म्हणतात मी पैठण निवासी नाथ महाराज आहे. हो हो हो, दक्षिण काशी श्रीक्षेत्र पैठण, गोदावरी मातेच्या तीरावर वसलेलं गाव ना. म्हणले हो. आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपणच का. म्हणले हो हो. अहो म्हणले बऱ्याचशा दिंड्या गेल्या राव, हे गाढव तान्हीनं व्याकुळ झालंय, याला कोणीच पाणी दिलं नाही. काय म्हणतात ते, कोणी पाणी दिलं नाही तर तुम्ही पाणी देता का. काय म्हणले, तुम्ही पाणी देता का. तर नाथबाबा काय म्हणतात, माझी परीक्षा घेता का. नाथबाबाने पाणी दिलं, पाणी पाजलं, म्हणून खरं. खरं म्हणजे गाढव आणि वंदी म्हणजे नमस्कार, त्याला म्हणतात खरं वंदी. ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य, ओळखीला हरी तो संसारी. मोक्ष त्याचे खरीचे हित, मोक्ष त्याचे हरी सिद्धी दैत हरिमुखी गाता हार बली चिंता, हरिमुखी गाता हार बली चिंता. मोक्ष त्याचे हरी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी दैत हरिमुखी गाता हार बली चिंता, हरिमुखी गाता हार बली चिंता, हरिमुखी गाता हार बली चिंता, हार बली चिंता, हार बली चिंता. काय परम भाग्य महाराज, अशी गुणवान माणसं भेटत नाही. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण गुणवारचं वर्णन करणारा माणूस. मी एक वारकरी माणूस आहे महाराज, आणि मी काय लय गायक नाही, मी काय गायक म्हणून कळतही नाही. मी जर गाडीतून उतरलो तर लोक, मी जर असं चालू लोक मला म्हणते वाय ना तिकडं, मी नाही कळत मला. आणि मला काय झालं, नाही महाराज गेला तिकडं तू कुठं चालला इकडं. हे असे 25 टाळकरी बसले एका ठिकाणी, मी त्यांच्यात जाऊन बसलो. मी ओळखत नाही, मी त्यांच्यात जाऊन बसलो. ती एकमेकाला म्हणते महाराज कोण आहे राज. त्याच्यातलं एक जण म्हणतो हेच आहे ना, आणि दुसरा म्हणे हे काय, याला कशाला आणलं राव. आणि मी ऐकतोय. अरे मला जाऊ द्या बा. अरे मग मी असं रूपाच्या चालीला असं मस्त एक 8 ताल लावलं मला, 1 ताल. ते ज्याची एकमेकात गुतले तर मला व्यवस्थित निघाले नव्हते. होत्यात का मला सांगा ना कधी, आहे की नाही. आता पुढच्या वर्षी कोण मरतं कोण जगत आपल्या दोघातलं. तुम्ही नाही, तुम्ही राहा. हे म्हणतात तू जा आहे ना, मला कशाला नेतो. हे काही आहे का कारण. आणि परमार्थ असा खेळीमेळीचा असा महाराज फ्रेश मध्ये नाही का. आता हे हे आता बसलेली माणसं बा अशी फ्रेश पाहिजे, नाही तर काही काही माणसं हालत नाही, डुलत नाही, बोलत नाही, गेला का काय ते कळत नाही. ज्याने संसारात येऊन ओळखीला हरी, खरे ते होऊन गेले संसारी. ज्याने संसारात येऊन नाही ओळखीला हरी, त्याच्यापेक्षा कुत्रे बरी वो. उष्णागी पायाचारी, मनुष्य पारी कुतरी ती, मनुष्य पारी कुतरी ती, मनुष्य पारी कुतरी ती. उष्णागी पायाचारी, मनुष्य पारी कुतरे, मनुष्य पारी कुतरे, मनुष्य पारी कुतरे. नागी पायाचारी, नाही पायाचारी, ओ मनुष्य पारी कुतरी ती, मनुष्य पारी कुतरी ती, मनुष्य पारी कुतरी
अभंगातला भाव बघून भावावर आरूढ होणे त्याला म्हणतात भारूड. भारूड म्हणजे काय दुसरं काही नाही, अभंगातल्या भावावर आरूढ होणे म्हणजे भारूड. आणि ते मग चालीत तशा लागल्या पाहिजे. जसं कसं भाव अभंगातला जसा भाव असेल तसं चाललं. आमच्या दिंडीत 2-3 वाघे होते. मी एक दिवस त्यांचाच कार्यक्रम ठेवला. त्यांना लय अनुभव, त्यांना लय आनंद वाटला. ते म्हणे वाघ मारताना आपलाच कार्यक्रम ठेवला म्हणले. मग ते म्हणले अभंग सारे त्यांचीच घ्या म्हणे. त्याने अभंग घेतले आपले, पण मग चाली कुठं लावते त्यात आपल्या. एक जण रूपाचा अभंग घेतला आणि चाल कोणती लावली बाबा माहिती काय? अरे रूप काय पाहता लोचनी व रूप काय पाहता लोचनी आणि सुख काय झाले व साधने. मनुष्य नाही देवाला ओळखाव संतांनीच महाराज. संतांना देवाच्या खुणा माहित होत्या. कोणत्या कोणत्या खुणा माहित होत्या? तुम्ही दिवाळीचा सण किती दिवस असतो? दिवाळीचा सण हा तुम्ही काहीतरी बोलायचा धड हाया नाही धड नाही. मी असं गुळावाल्याला जवळ घेत असतो, मग त्याचे मला करमत नाही. गुळावाल्याला काही बोलायला लागलं लोक हसत असते. मी एक ठिकाणी असा गुळावाला घेतला तिकडचं सांगतो आणि लोक हसायला लागले. त्यांची बायको कीर्तनाला होती. त्यांच्या बायकोने तिकून फोन केला त्यांना. मग यांनी कोण फोन उचलायचा तर स्पीकर ऑन झालं आणि त्यांची बायको तिकून काय म्हणते, त्याच्यापासून उठ ना इकडे बैठ ना, तुला काय तिकडे जागा आपला ना. लई गाठ पडते. विठाला विठाला दिवाळीचा सण किती दिवस असतो तुम्ही सांगा. मी मोजितो ना, मी सांगतो तुम्ही मोजा. बरं मी सांगतो तुम्ही मोजा. काय लोक रमा एकादशी, गोवत्स बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, तुळशीवाह आणि चंपाषष्ठी. किती झाले? 8 बरोबर आहे. नाही राव त्यांना म्हणजे 8 नक्की. अरे तुम्हाला नाही राव गाठ मग 8. आता ह्या परवान्या झाल्या बरं का. ह्या काय 8 परवान्या पण एका महिन्यामध्ये. अमावस्या टू अमावस्या. मग आता एवढ्या दिवसामध्ये वावळण्याचा कार्यक्रमाचं सर्वांना माहिती आहे. पण त्याच्यामध्ये एक दिवस असा असतो त्या दिवशी भगवंताने म्हणजे त्या दिवशी बायकोने नवऱ्याला वावळायचा असतो. बायकोने तुम्हाला आता वाढदिवस म्हणून सांगतो. बायकोने नवऱ्याला वावळायचं असतं पण ते आपल्या कोणाच्याच लक्षात येत नाही. पण तो भगवान परमात्म्याला तो दिवस आठवला आणि भगवंताने विचार केला आज मला ही ओवळते का पाहू. भगवान परमात्मा बसले पाय जोडून. पण माई साहेब जाय किचनमध्ये ये बेडमध्ये, जाय किचनमध्ये ये बेडमध्ये. काय करावं मग? काही काही कामं सरळ नाही होत, सांगून नाही होत. त्याला वेगळ्या मार्गाने जावं लागतं नाही का. दुधवरली साय काढायची तर काय करावं लागतं? दुधवरली साय काढीतून आपण मग सरळ बोटाने येते किती त्याला बोट कापून फेकून द्यावं लागतं. मग काय करावं लागतं? हां वाकड बोट करावं लागतं. मी म्हणजे काही काही कामं सरळ. शिक्षकांनी मुलांना विचार मुलांना म्हणे काय वय आणले घरी? म्हणे हो. पेन आणले? म्हणले हो. घ्या लिहून. म्हणे काय? ताजमहल तुळजापूरला आहे. एक पोरग म्हणलं काय भानगडी? अरे घ्या म्हणले लिहून नाही तर मी मारील. श्याम्या म्हणला राणे घे लिहून कुठं मार खातो. सगळ्यांनी लिहून घेतलं ताजमहल तुळजापूरला आहे. सगळे गेले ना आपापल्या वडिलाकडे कंप्लेंट केली. काय गुरुजीला ते गुरुजीला सांगा काहीतरी, ते आम्हाला चुकीच शिकवतात. काय चुकीच शिकवलं? काय म्हणले? ते म्हणते ताजमहल तुळजापूरला आहे. अरे ते म्हणले इथं खोटं आहे. सगळ्याची वडील उठले दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. गुरुजी आमच्या पोराला चुकीचं शिकवलं. काय चुकीचं शिकवलं म्हणले? काय म्हणले? ताजमहल तुळजापूरला तुम्ही म्हणले? ते म्हणे हो म्हणलो. काय म्हणले? म्हणे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलितो. एकाने तोंड दाखिलं नाही. आज कसे सारे आले त्याच्यातलं एक जण मला फी भरू राव पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार नाही तोपर्यंत सहज काम होत नाही. मग भगवंतानी विचार केला आता काय करायचं. मग भगवंतानी माईसाहेबाला म्हणले चालते काय ढोरेवाडीला? म्हणे काय सप्ताह आहे का तिथं? ते म्हणे हो. आता माईसाहेब जशा उठल्या तशा निघाल्या. ते मागं ढोरेवाडीला जायचं आहे आपल्याला. भगवान परमात्म्याची वाट पाहतात लोक आणि आपल्याला जायचं आहे म्हणे. त्याला तसं जाता येत नाही, त्याला मेकअप करावं लागतंय. आता माईसाहेबाला का मेकअप करतात होई? माईसाहेबाला का उंच टाचाची चप्पल घालता येते का? साडी पिन करता येते का? फिरून लावता येते? फिरून लावली काय म्हणते ते? फिरून यायचं लावायचं फिरून यायचं काय म्हणते? हां काय म्हणते हो त्याला?
हा फेऱ्यान लावली. त्यांना ते माहिती आहे राव. हे म्हणतात ते मग काय तुलाच कळत का सारं, मी काय येडा दिसतो का तुला. फेऱ्यान लावली बरोबर आहे. मग आता हे बघा, आणि भगवंताला काय नाटाय माईसाहेबाला नाटायची गरज नाही आणि भगवंताला कोणत्या गाडीची गरज नाही, कारण भगवंताची स्पीड होती ह कैल चिमिती कहे गजराज. राहायला नाटायचा प्रश्न काय स्वरूप होतं कैलास महाराज त्यांचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविश सकळा लोपलिया रविश सकळा लोपलिया रविश शिकळा लोपलिया कस्तुरी मळवळ कस्तुरी मळवळ चंदनाची चंदनाची रूप सावळे सुकुमार सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार राणी कुंडल मकराक राणी कुंडल मकराक मकराक सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार कुंडल मकराका 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 गायन ऐकत राहू महाराज, आणि कार्यक्रम मला वाटतं 3 वाजेपर्यंत सांगत राहू. तुम्ही सांगा किती वाजता संपायचं. हे तुम्ही तर म्हणता तू आत्ताच आहे, मग हा काय म्हणणार नाही आता. रूप सावळे सुकुमार. काय भगवंताच्या स्वरूपापुढे अहो नद्या व्हायच्या थांबत होत्या, गाई चरायच्या थांबत होत्या, गवळणी जागेवर थांबायचे, गोपाळ जागेवर उभा राहायचे. एवढंच नाही तर भगवंताच्या स्वरूपाने चंद्र सूर्य एका जागेवर तुझी नीनळी कोटी चंद्र प्रकाशे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन गासे घसे वदनासे निढळी कोटी चंद्रप्रकाश माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर. सूर्याने थांबाव. नाथबाबा म्हणतात मनोनी फिरती राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. नाही का महाराज गुरुजी. हरिराज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली. राजकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली. राजकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली. राजकुमार मदनाचा पुतळा
कारागीर जरा हुशार असले का कशी दांडी बसवतात. नाही अजी गाणारे हुशार पाहिजे, मग काय नाही तर मग काही काही ठिकाणी इतक्या स्पीडमध्ये म्हणल्यावर जमतं वय. इतक्या स्पीडमध्ये म्हणणारा मागचा माणूस तोताना पाहिजे. मग तोताना आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो महाराज, देवाची द्वारी उभा केनं भरी, आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणाल. दिंडीतले लोक लय विचित्र महाराज. 20 वर्षापासून मी दिंडी चालवतो महाराज. रेतीच्या गाड्या काढू पण दिंड्या काढू नये महाराज. संध्याकाळी दिंडी टेकली की 10-12 मायला जमा होते. तिनं माझा कांगवा चोरला, तिनं माझा आरसा फोडला, हिनं माझी पिशी तोडवली. अरे राम राम राम. एक दिवस माझी गाडी खराब झाली. त्या गावात कीर्तन होतं, त्यांना मी फोन केला, म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही भाऊ, माझी गाडी खराब झाली. तिकडून मला कार्यकर्ता काय म्हणतो, सुपाऱ्या कशाला घेत असतो म्हणजे. सुपाऱ्या यार म्हणलं मी का बाजावाला आहे का काय. माझी गाडी खराब झाली. तेव्हा मला म्हणे एसटीनी ना काय फाशी आली. म्हणलं तुझ्या पाय पडतोय बाबा, असं काही बोलू नको, पण फाटीवर गाडी ठेव म्हणलं. अरे फाटा येड्या बाबलीत राहतो. मी फाटीवर गेलो, त्यांना फोन केला, त्याने मला गाडी कोणती पाठवली, राजदूत रॉकेलवरली. माणूस पाटला तोताना. आता त्यांनी माहिती धोतरून ते पाहिलं. मला काय म्हणतो, मारत तुम्हीचे काय. अरे मला मीच हे बाबा, गाडी चालू कर, मंडपात लोक येऊन बसले. तो मला काय म्हणतो, मग मला डबल चित येत नाही. मला आता काय मग मी म्हणलं मी चालवतो बाबा, तू बैस करणार, मला साऱ्या तयाऱ्या ठेवा लागत. मी गाडी चालू करून तो बसला. त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा, गाडीला फोकसच नाही ना. गाडीला फोकस नाही मला पुढं काही दिसा ना, धुरासा निघतो मग काही दिसा. आणि तो मला म्हणे तुम्ही नुसते आणा म्हणे. जे कामरा इतका खड्डा आला बुर्जी, आणि त्याने केलं सुरू. गाडी आदळून पुढे गेली. मग तो डाप विढाला विढाला कुमार काय नटायची गरज आहे. ते म्हणले जायचं कुठं. म्हणजे नामदेव महाराजाचं बारस आहे, यायचंय का. महेश साहेब म्हणले बाई नामदेव महाराजाचं बारस म्हणजे, नामदेव महाराज म्हणजे आपले वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार. पहिले वारकरी भगवान शंकर, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि कीर्तन करायचं कोणी शिकवलं, हे कंबर बांधायचं, फिरविले देऊळ आणि नामदेव हाती. एकची टाळी झाली, एकची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, राजा गोपाळाची लाग्या वाटी, राजा गोपाळाची लाग्या वाटी. एकची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. एकची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा गोपाळाची लाग्या वाटी, माझा गोपाळाची लाग्या वाटी, गोपाळाची लाग्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोला बंग, जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. एकची टाळी झाली, झाली 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 झाली. एकची टाळी झाली, झाली 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 झाली. एकची टाळी झाली, चंद्रभागा वाळवंटी. गोपाळाची लाग्या गोपाळाची लाग्या वाटी, गोपाळाची लाग्या वाटी. नामदेव भाव, नाम
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि जनाबाईने चाल सांगावी. नाही हे तुम्ही चाल म्हणा. आणि भगवान परमात्मा नग्न होस्तर नाचले महाराज. हे नामदेव महाराजांच्या कीर्तनाची ताकद आहे महाराज. बरोबर की नाही? हे सोपं आहे का? हा? ते म्हणतात ते तुला नाही सोपं, मला सोपं आहे. नाही गोड आहे महाराज, काय नटायची गरज आहे. रे भगवान परमात्मा. आता नामदेव महाराज म्हणजे वैष्णव आणि तुम्ही नामदेवाच्या घरी एकटे जाऊ शकत नाही, कारण मृत्यू लोकामध्ये मुंडक्याबरोबर ट्रॉली लागते. बिना ट्रॉलीचं मुंडकं भारून सुद्धा दिसत नाही, ते हिंजडत चालत आहे असं. धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मीचा हित शोभे नारायण. या चुका कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. सदनी राहिला. सदनी राहिला. बरंच खरंच राव वाटतं काला होतं राव का काही म्हणते त्यांचा राय ना तो काय मागणं पुढून फोपाटा उड. गोड गुणवान माणसं भेट नाही. काय भगवान परमात्मा निघाले. आता नामदेव महाराजाचं बारसं म्हणल्यानंतर महाराज भगवान परमात्मा आले माईसाहेबाला घेऊन. 5,000 पुरुष मंडळ, 5,000 महिला मंडळ. पुरुष मंडळ एका बाजूला, महिला मंडळ एका बाजूला. सगळे कसे शिस्तीत बसले तुम्ही असे. भगवान परमात्मा गेले, पुरुष मंडळी मध्यभागी जाऊन उभं राहिली. माईसाहेब गेल्या, महिला मंडळी मध्यभागी जाऊन उभं राहिल्या. सगळे बसले नाही, दोघंच उभा. का? नामदेव महाराजांच्या आईचे लक्ष आमच्याकडे जाऊ. काय त्या माऊलीचं अंतकरण फुगलं. गरिबाच्या मुलाच्या बारशाला भगवान परमात्मा रुक्मिणी मातेसह आनंदाची डोही आनंदाची रंग आनंदाची 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 डोही आनंद गर्भाते आवडी माते साडोगळा देजी साजी बाळा ते ते बिंबे आनंदाचे डोही आनंदाचे डोही काय महाराज. आणि गरिबाचं अंतकरण मोठं असतं महाराज. गरिबाच्या खिशात एक जरी बिडी असली पोलीस पाटलांनी मागितली तेवढी देऊन टाकतं. घ्या पाटील. मन मोकळं असतं नाही का. गरिबाचं घर असं पात्राचं जरी असलं पण या बसा राम राम. श्रीमंताचं घर मोठं ना अक्षर मोठं. कुत्र्यापासून सावधान. काय अंतकरण फुगलं महाराज माऊलीचं. जेवणाचा कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या घरी निघाले. मग आपल्या मुलामुलीच्या लग्नात जर कोणी एखादे मोठे मंत्री महोदय आले तर आपण दारात उभा राहतो मंडपाचे आणि त्यांचा आभार प्रदर्शन करावं लागतं की नाही. बरं झालं बा तुम्ही मोठी माणसं आमच्या गरिबाच्या कार्यात आल्यामुळे आमच्या गरिबाच्या कार्याची शोभा वाढली. आता पहिला आभार प्रदर्शन कोणाचं करावं लागेल तिथं. देवापेक्षा कोण मोठं आहे. आणि देवाचं आभार प्रदर्शन या तोंडाने करता येईल का? काय देवाने काय फक्त समृद्धी महामार्ग बनवला का? समृद्धीने फक्त भगवंतानी फक्त गोदावरी प्रकल्प बनवला का? आता तुमच्याकडे कोणता प्रकल्प आहे? हा फक्त एवढाच बनवला का देवाने? नाही ना महाराज. केली निर्माण 14 भुवने सर्व गट्टी राम देहा देही एक सर्व घटी राम एक देहा देही राम एक. विठ्ठल दळी तळी भरला रिता ढावण्या उरला जिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल म्हणतो हरले पाप पदरी आले पुण्यमाप झाला दिनाचा माय बाप. विठ्ठलची विठ्ठल
कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, वही ने घेरा। कान्हा रे मन मोहन लाल सब ही विचारू देखे गोपाल, देव नटला नाना परी भरोली मुरला चराचरी, देव नटला नाना परी भरोली मुरला चराचरी, देव नटला नाना कसं आहे, मला जर थोडंसं गायचं तर मला फक्त बियसुरी नाही पाहिजे मला, आणि बियसुरी वार करी नसतं बरं का. साऊंड सिस्टम मला धन्यवाद बरं का. नाही 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 कसं आहे, क्वांटिटी क्वालिटीला महत्व मला असं आहे का. नाही नाही कसं आहे, त्यातली माणसं लागतात मला, चोर नाही फोर नाही. ते कोणाला टर्पल कोणाला काय लागतं ते कळलं पाहिजे. ट्रबल हा ते मला काय त्यात मला काय नवऱ्यानं मारलं काय पावसात भिडले. आणि मी साऊंड सिस्टमवर वर्णन करतो नाशिकला. मी म्हणलो काय मॉनिटर, काय तुमचे माईक, काय तुमचे स्पीकर. त्यांना असा आनंद वाटला. त्यांनी मला कीर्तन संपल्यावर 5,000 रुपये दिले मला. तिथं मागे पाहिलं नाही. देव काय भगवंताचं सुर, देव नटला. काय वर्णन करावं. मग आता तिथे जेवणाचा कार्यक्रम संपला, सारे आपापल्या घरी निघाली. मग काय वर्णन करावं. मग नामदेव महाराजाचं आहे ना सरळ साधा आणि सोपं म्हणले, देवाला ववळतीच म्हणे, कारण ववळण्याचा कार्यक्रम चालू आहे नाही का. अक्षदम समर्पयामी, जेथे वस्तू कमी पडल्या तेथे अक्षदम समर्पयामी चालते. लग्नामध्ये देवा म्हणतात हळकुंड, हे देवा सापडा, अक्षदम समर्पयामी. देवा म्हणतात नारळ, देवा घ्या धकून, अक्षदम समर्पयामी. नवरदेव घ्या धकून. आज कसं काय जमा सगळ्या गोष्टी धकत असते. नाही नाही, इथं अक्षदम समर्पयाने तेच लागते. नाही आता म्हणजे देवाला ववळी तेच. मग आता पुन्हा विचार केला म्हणे बाई ववळाव कोणी. मी जर ववळ द्या बाकीचे म्हणते नीलाच मान लागत होतं ना, मला काय चिठ्ठ्या पाठवल्या. कारण या डिपार्टमेंटमध्ये मानपानाला अवघड मारत. चहाच्या घोटाला आणि कोकाच्या बोटाला लईच मान. बरं पुन्हा एखाद्याला विचारावं म्हणे हिला मान द्यावं, तर ती म्हणे तिची पाहुणीच लागत असन, तिला मान द्या तिच्या वेळखीचीच असन, आणि ती अशीच वशिलेबाजी करती, आणि कधी तोंड पाहूनच बोंड वाटती. त्याच्यामुळे मी तिच्या दाराला कधी झडकीतच नाही, आणि मी कधी कुंकाला जात नाही. ती अशीच करती कधी. बाय माणसाचं बोलणं लय अवघड मार. जवळची जवळ बोलायचं पण कळून देत नाही. दोघीचं भांडण असावं, दोघीचं दारोर दार असावं, आणि दोघीने एकमेकीकडे पाहिलं की ही तिकून काय म्हणती, हा गा थिर इथंच गरके घालती, इथंच फिरत. आणि ती कोणाला बोलली तो नावाला कोण धडकीली. मी मांदिरला बोलू, मांदिरला कळवतोय का, कळूनच येत नाही महाराज. अवघड. बरं आता एखादीला वावळलं तर ते बरं वावळायला लावं तर तिला देवाला वावळता आलं पाहिजे ना. कोणते कामं कोणाला जमते का. काही काही मावल्याला अजून वावळता येत नाही. ते कणकीचे दोन्ही एकूणच फिरवतात. मी कीर्तनाला गेलो एक ठिकाणी, मला असा उशीर झाला कायलाच मारतो. मी आपलं गडबडीत चाललो फेटा मारून. तेवढी ते मावशी काय म्हणती, मारा तुम्हाला ओवळी. ते मी मला लोक जमले तिथं. 2 अभंग झाली कार्य ते टाळ करायचे. तू कर आत्ता ओवळी ते म्हणे. तिनं असं स्पीडमध्ये ओवळलं मला, साखर माझ्या कपाळावर आली, तांदूळ मला खायला दिले. देवाला ओवळता आलं पाहिजे ना. मग कोणाला सांगावं. नामदेव महाराजाच्या आईने पाहिलं, म्हणले माईसाहेबाला सांगते. आता माईसाहेबाला पाहिलं, माईसाहेबाला तुम्हीच ओवळा. माईसाहेब म्हणले ओके. आता माईसाहेबाला देवाला ओवळण्याची सवयच होती. आणि माईसाहेबाने एकदम निरंजनी काड्याची पेटी कापूर घेतला, निरंजनी पेटवणार, आणि भगवंताचं लक्ष गेलं. म्हणजे आता वावळती काय. आणि घरीच वावळलं असतं तर कशाला परेशानी झाली असती ना. आता मीला ओवळ देईन काय. आता मी चेष्टा करणार. कोणाची. माईसाहेबाची. देव चेष्टा करायला लागले बायकोची. आणि महिन्यातून एक वेळेस बायकोची चेष्टा केली पाहिजे महाराज. घराचं वातावरण चांगलं असतं. चेष्टा केली पाहिजे, पण पचली पाहिजे. टोले खायची बारी नाही आली पाहिजे. आता देवाकडे काय गुणाला कमी काय चतुरा तो शिरोमणी आणि गुण लावण्याची.
भगवंताने असा गुण वापरला ना, अशी भगवंताची माईसाहेबाची चेष्टा केली. 5,000 पुरुष मंडळ बसलेली, मध्यभागी भगवान परमात्मा बसले आणि अशी चेष्टा केली माईसाहेबाची चेष्टा केली देवाने. सारीची सगळीची सगळे सारखे करून टाकले. माईसाहेब म्हणले बाई बाप्याचा बापा याच्यात कोणता असन बाई आता. लाजले गे माया आता कवना वाळू, तिकडे मागे तिकडे चतुर्भुज गोपाळ, तिकडे मागे तिकडे चतुर्भुज गोपाळ, तिकडे चतुर्भुज गोपाळ, इकडे मागे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजले गे माया आता कवना वाळू, जिकडे भाई चतुर्भुज गोपाळ ओळ गेल माय द्वारके, जिकडे भाई चतुर्भुज द्वारके ओळ गेल माय गणारे, तिकडे भाई चतुर्भुज ओळ गेल माय शारंग झाला, जिकडे भाई तिकडे चतुर्भुज परिवार. हे म्हणते पुढच्या वर्षी जर हा आला मी झाडवर बसन पण याच्या पुढे बसायचो. कोणाला वाळू. तेवढ्यामध्ये नामदेव महाराज कोपऱ्यात बसलेली होती. नामदेव महाराजांना माझ्या साहेबाकडे पाहिलं. शहाण्या माणसाची तारामळ झाली का लहान लेकराला लय अवसून लय खोडसर मार. एखादी माऊली शेतातून घरी येत असली तिच्या डोक्यावर सरपणाचा भारा, भांडे, काखात लेकरू, हातात बकरी, एक फेगडं कुत्रं. ती आपली वडीत चालायची. दुसरी म्हणते मम्मी मला घे ना. आता कशी काय घेईन ती. लेकरं इतके विचित्र असतात महाराज. आमची इथे एक मुलगा काय म्हणे, आमच्या संस्थेतला विद्यार्थी आमच्या महाराजांना म्हणे आमची इथे ताक प्यायला चाला म्हणे. महाराजाला बरं उन्हाळ्यात ताक पाहिजे. ते घरी गेलं तांब्याभर ताक दिलं आणि ते महाराज पिले म्हणे. काय गोड ताक आहे रे. त्याने पुन्हा एक तांब्या द्याला. ते म्हणे लय गोड ताक आहे. ते पोरकं काय म्हणतं हे संपलं आणि एवढं गोड ताकन मग मलाच का दिलं. ते काय म्हणतं त्यात रे पाळला होता. असा राग आला महाराज. ते महाराजांना आमच्या ते तांब्या खाली आपटेला. तांब्यात चिमटला ना. ते पोरग काय म्हणतं मम्मी हे महाराजने आपला सांडाचा जायचा तांब्या फोडला. हे लेकर विचित्र असतात महाराज. विठाला नामदेव महाराज माईसाहेबाला म्हणतात हुर्रे. माईसाहेबाला काय बात काय झालं तुला आणि तुम्हाला काय झालं. अरे बाबा माझा नवरा मला ओळखना. नामदेव महाराज म्हणले काय जयंती माळ गळा श्रीवत्सलांचन, गळा श्रीवत्सलांचन, जयंती माळ गळा श्रीवत्सलांचन, गळा श्रीवत्सलांचन. विष्णुदास नामायने दामिले गुण, विष्णुदास नामायने दामिले गुण, नामदेव महाराज म्हणले माई साहेब मला परमिशन द्या. अरे काय परमिशन तू ओळखणार. हो मला माहिती आहे माई साहेब आहे. ज्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचन भक्ताच्या पायाचा शिक्का घेऊन मिरवतोय भगवान परमात्मा इथे. तुम्हाला कसं काय ओळखा ना. माई साहेब म्हणले अरे हा हे मला काय वालांडा झालता काय. जे माईसाहेबांना ताट घेतलं महाराजांनी सन 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 भगवंताच्या जवळ. भगवंतानी जवळ येऊ दिलं तोंड फिरलं म्हणजे कसं काय आली कोणते या बाब्याचा बाप रुचले का काय. पुन्हा पाठीमागून गेले. अहो मी आले म्हणे कोण म्हणे मी. तू कोण म्हणे काय करा म्हणे मी का तुम्हाला ओळखलं नाही काय. खोटं बोलू नको. तुम्हाला ओळखलं नाही ओळखत नाही ओळखणार नाही. कारण माझ्या खुना तुला कोणा सांगितलं मी इथून पाहिलं म्हणून तुकोबर म्हणतात आम्ही देवाला भूत म्हणतो. आम्हाला खुना माहिती कोणतं भूत. पंढरीत भूत मोठे, पंढरीत भूत मोठे, पंढरीत भूत मोठे, पंढरीत भूत मोठे. हो आल्या गेल्या झडपी वाटे, पंढरीत
स्वर गाया तो शिर गाया आणि ताल गाया तो भाल गाया. इकडे स्वर आहे आणि इकडे ताल आहे. काय मला पेटीची सवय आहे, पण आता इथं पेटीची काही गरज नाही ना. समजा तुम्हीच पेटी मास्तर, हा मग आहे की नाही. गुळ मास्तर आणि पेटी मास्तर एकच, त्याला काय. हा मग ते गुळ मास्तर आणि पेटी मास्तर. एका ठिकाणी मला पेटी वाजायलाच कोण नव्हतं. मी म्हणलं पेटी नाही करू. ते नाही राव, पेटी आहे पण वाजवणारच कोण नाही. मला कुठं ते म्हणजे शेजारच्या गावात राहतं. म्हणलं कमी येत नाही. ते म्हणजे तेलही खोडीचं. म्हणलं मी जात त्याच्याकडं. मी म्हणलं आपलं कीर्तन वाजायला चालतं. ते म्हणजे पखावत वाजायला कोणी. मी दिले एक महाराजाचं नाव सांगून. ते म्हणजे आपलं नाही जमत. म्हणलं का म्हणून त्याचं मा खटाकलेलं आहे म्हणे. मला कशामुळं हे मी म्हणलं अरे मग आता तुझं त्याचं खटलं कशामुळं. 5 वर्ष झालीत म्हणे. मै 5,000 रुपये घेतले त्यांनी. आता मी म्हणलं तो या पाहिजे मा काय संबंध हो. ते म्हणे तुमचं नाव ऐकून राव, तुम्हाला गायला आवडतं मग तुमच्यामुळे येतो म्हणे. पण मग आपली एक आठ आहे. म्हणलं काय पेटीवाले तोंड इकडं पाखवते तिकडं होता का. आम्ही एवढं तसं होत नाही. आपलं काय कामाची मतलब. मी आलो पेटीवाल्या तोंड केलं इकडं पाखवते केलं इकडं. कीर्तन सुरू झालं. महाराज कीर्तन रंगात आलं आणि त्या पेटीवाल्याचं आलं ध्यानात मग याच्याकडे पैसे म्हणून. ते पेटीला स्वर असतं मग सा रे ग म प द नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग रे ग म ग म प म प द प द नि ध नि सा. लगेच त्यांनी सुरू केलं माझे पैसे देतो का, माझे पैसे देतो का. ते मला नाही कळलं पण ते पाखवते ध्यानात आलं. ते पैसे मागत आहे रे. यांनी पण सुरू केलं माझे पैसे देतो का. लगे पाखवते सुरू केलं देन तर देन नाही तर नाही नाही देन, देन तर देन नाही तर नाही नाही देन, देन तर देन नाही तर नाही नाही देन. पेटीवाला माझे पैसे देतो का. पाखवते म्हणतो देन तर देन नाही तर. अरे मला कुठं कळत आहे. पण ऐकणाऱ्यापैकी एक वाघ्या होता. त्याच्या ते ध्यानात आलो. ते म्हणे हे पैसे मागत नाही म्हणतं देन तर देन नाही तर. ते जे तू उभा राहिलो माझ्याकडे पाहून पिशी काढली. त्या पिशीतून खंजिरी काढली आणि माझ्याकडे पाहून कसं करतो डुबले 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 डुबले. नाही तसं काय नाही. दवाखाना जवळ नाही. त्या दिवशी चोपदारात मग अंगावर पडलो. मी म्हणलं काय झालं. मला हसूच ना मला मी सापडलो काय तुला. विढाला विढाला आता पंढरी सगळ्याला माहिती आहे. जिथपर्यंत सांगता येईल तिथपर्यंत आहे की नाही. मायकून 10 मिनिट जास्त झाले त्या तसं चालतं ना. हे ओव्हर टाईम भेटन का. मग त्या दिवशी मायकून 10 मिनिटं जास्त झाली. चोपदार असा पळायलाच लागला. मी म्हणलं तुम्ही कुठं चालले. मला म्हणतो चालून. आणि म्हणलं तुम्ही कुठं चालले. ते तुला आणलं कोणा त्याला पाहतो म्हणे. मी म्हणलं ए बाप. आता पंढरी सगळ्याला माहिती आहे. पंढरी पंढरपूर. आणि भूत भू म्हणजे असणे किंवा होणे आणि भूत म्हणजे असलेला किंवा झालेला. हे 4ही शब्द देवाच्या ठिकाणी बसत नाही. कारण झाला आणि मेला तो जीव. ज्याला सुरुवात आहे पण शेवट होतो. सुरुवात झालेली माहीत नाही पण शेवट होतो ती माया. आणि ज्याला सुरुवातही नाही शेवट नाही तो देव. कारण जीव आधी शांत बरोबर बाबा. आणि माया आहे अनादी स अंत. आणि भगवान परमात्मा अनादी अनंत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगाना अविनाश. हे भगवंताचं विशेषण आहे. मग कोणत्या भूताची उपमा दिली तर 184 योनीपैकी भूती योनी मानली की नाही आपण. ते म्हणले हो. मग त्या भूताची उपमा आम्ही देवाला दिलेली आहे. सांगा बरं आता कोणत्या कोणत्या खुणा आहे. लोक म्हणले आमच्या भूताच्या 5 खुणा आहे. तुकोबार म्हणतात मग मी सांगू का माझ्या भूताच्या 5 खुणा आहे. ते म्हणले थांबा आमच्या भूताच्या 5 खुणा लिहून घ्या आणि त्याच्या पुढं तुमचं उत्तर लिहा. जर 5 बसल्या तर आम्ही मान्य करू. तुकोबार म्हणतात काही हरकत नाही सांगा तुमच्या भूताची खुणा. तुकोबारनं वही घेतली पेन घेतलं. लोक म्हणले घ्या लिहून. आमच्या भूताची पहिली खूण आमचं भूत रंगाने काळं. दुसरी खूण आमचं भूत सगळ्यांना लागत नाही. त्याच्या राशीत जे बसलं त्याला लागतं. तिसरी खूण आमचं भूत सगळ्याला सारखं दिसत नाही. चौथी खूण आमचं भूत ज्याला लागलं त्याचं अस्तित्व नष्ट करतं. आणि 5वी खूण आमचं भूत ज्याला लागलं त्याचे कामं करतंय. तुकोबार म्हणतात बस 5 ही खुणा माझ्या भूताच्या ठिकाणी बसतात. आता लाल अक्षरामध्ये पहिली खूण कोणती आपली भूतरंगानी. बरोबर आहे की नाही. भूतरंगानी काळ आहे ना. कुठं पाहिलं तुम्ही. तुम्ही म्हणता तूच सांगतो तूच आम्हाला थोबडवर पाडीत. जाऊ द्या अनादी काळाचे शब्द आहे काही. जाऊ द्या. आता भूतरंगानी काळत त्याच्या पुढे तुकोबार म्हणतात निळ्या अक्षरात आपलं उत्तर लिहून घ्या. आमचा सुद्धा देवरंगानी काळा. ते म्हणले तुमचा देव कधी काळा झाला. तुकाराम महाराज म्हणले तुमचं भूत. लोक म्हणले ते नाही सांगतायत. महाराज म्हणले मग हे नाही सांगतायत. ठाईचाची काळा अनादी बघू काळा. ठाईचाची काळा
अनादि बहुकाळा आईचा काळा अनादि बहुकाळा आईचा काळा अनादि बहुकाळा आईचा काळा अनादि बहुकाळा आईचा काळा अनादि बहुकाळा काळा आईचा काळा अनादि बहुकाळा आईचा काळा अनादि बहुकाळा काळा निवेदाचा लावी लागे माय म्हणून निवेदाचा लावी लागे माय म्हणून निवेदाचा लावी लागे माय आईचा काळा अनादि बहुकाळा आईचा काळा अनादि बहुकाळा म्हणून वेदाचा लावी लागे म्हणून वेदाचा लावी लागे आईचा काळा अनादि बहुकाळा आईचा काळा अनादि बहुकाळा अनादि बहुकाळा अनादि बहुकाळा म्हणवो निवेदा चाळा लावी लागे बाई हे आमचा देव कधी. अरे हे बघा आपल्याला कळत नाही आपलं भूत कधी काळं झालं, पण तुकोबर म्हणतात आमचा जरी देव काळा झालेला मला माहिती, कारण आपल्याकडे प्रमाण आहे. किती प्रमाण आहे? 6. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण आणि अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. अनुपलब्धी म्हणजे तेथे काहीच नाही, हा व्यावहारिक दृष्टांत मारा. तेथे काही नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही आपल्याकडे. पण तुकोबर आमच्याकडे नाहीला सुद्धा प्रमाण आहे. ठाईचाची काळा अनादि बहु याला नाहीला सुद्धा प्रमाण आहे. तर कधीचा देव काळा झाला काय लोक काही विचारतात मारत. रामायण ऐकून येते तर एकमेकाला विचारते रावणाच्या बापाचं नाव काय असेल, काही घे नाही का काय आता दृष्टांत सांगायला वेळ नाही सांगितलं असतं. ज्ञानोबारांनी एका वाक्यात भाव प्रगट केला. राम अवतारात भगवंतांनी वचन दिलं, कृष्ण अवतारामध्ये अवतार धारण केल्यानंतर गोपाळासाठी चोऱ्या करून खायला लागले. आणि चोऱ्या करता करता अशी गावामध्ये चर्चा सुरू झाली. तर आभारा गवळणी एकत्रित जमल्या आणि त्या म्हणल्या आपण याच्या आईवडिलाच्या कानावर घालून बघून त्याने ऐकलं तर ठीक नाही तर मग चपलाने आणू. ज्यांनी घाल्यांची आवाज द्यायला महाराज यशोदे यशोदे ग बाळा तुझा का यशोदे ग बाळा तुझा का येसुदे ग बाळ तुझा कारा येसुदे ग बाळ तुझा कारा वडवर तू देंगाना तू देंगाना तू देंगाना बाळ तुझा का येशोदे तुझा यशोदे याला काही सांग. यशोदा म्हणते काय झालं म्हणजे ते आमच्या घरी येतं आमच्या सोन्याच्या वाटलं जातं. यशोदा काय म्हणते माल काय मोकळा आहे का तुमच्या घरी यायला चोरचे चोरण पुन्हा शिरतो. आणि कोणतीच बाई आपल्या लेकराला नाव ठेवत नाही. जी बाई लेकराला नाव ठेवती ती त्याची ऐक नाही बो. एक नाही ना महाराज एक तिचं मग 2 महिलाची भांडणं ऐकून एखाद्या बाई म्हणून तो जो मुलगा माझ्या मुलाच्या वाटत जातो बाई कधी भीती माझा मुलगा कोणाच्या वाटत जायला मग कळत नाही. माझ्या मुलाची मला गॅरंटी कोणाचं नाव दगडच रचित नाही. जिथं तिला गोडच असतं मला एखादीचं काळं आठलं खेपडं जरी आठलं ती मा पंडित मा सोन आहे मा बापडे. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो फेटा बांधायला आणि ती मावशी मसाला वाटीत होती आणि तिची सासू घरात बसलेली आणि तिचं लेकरू अंगणात ठेवलेलं काळं खप दिवसा बॅटरी लावून पाहाव. अंगावर कपड्याचा पत्ता नाही एवढी मोठी ढेरी वाटीत काला कालिलेला 100-150 माशा नाकात. आणि मी असं घरात पाय ठेवला आणि ती म्हणते महाराज माझा वाघ आहे बरं तुम्हाला वाऱ्या वाघ. आणि आतून सासू म्हणते महाराज माझ्या वाघाचं पिल्लू आहे ते मला धन्य माता पिता तया ज्याचं त्याला गोडत असतं की नाही. बाळसगुण गुणाचे ताने 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 काय
अरे ते तुकाराम बोले करतात 5 वर्षात माझं गे बाळ अंगानिक माझ्या खेळ लटकत घेता आळगे गोकुळच्या नारी लटकत घेता आळगे गोकुळच्या नारी लटकत घेता आळगे गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी गुळ हा ना तू त्याला आता मला ज्याचं त्याला गुडच असतं यशोदा म्हणते हे म्हणते बाई आपलं 7 बार उचकायला लागली म्हणे मग आपण धरून हाणायचं आता त्या चालल्या रोडना घरी एक मथरी गावातून येतो शॉर्टकट रस्त्याने त्या मथरना आठवडा म्हणे कोण आहे ग त्या म्हणल्या म्हाताऱ्या माणसाचं कोणाच येतो कोणी दिसलं कोणी कुठं गेलता का गेलता कधी गेलता गचच बसत नाही मंदिरात जरी बसले ना माणसं हे कोणाची गाडी आहे का ना दुसरा म्हणतो 3-1-2-4 जण भाऊ तिसरा म्हणतो एकत्रच दिसते मग दिवाळी काढून काय माणसं आहे मला एका मावशीने मला विचारलं कुठला आहे भाऊ मला पैठणचा आणि कुणकडं आला मला कीर्तन तुझं आहे काय म्हणलं हा किती सांगतो मला शेती सांगत भाऊ मला म्हणे बरेच साशिले असतील मला कोरोनाने बुडू बसलं ना काय साशिले मला म्हणे तुला पोरं सोर आहेत का म्हणलं बरं बरं मग किती घेत ते 2-3 आहेत भाऊ असं बरं लग्न केलेलं आहे का बोल काय विचारते मला काय विचारते एक कळून नाही का सांग म्हातारा माणूस ती म्हणे आता ती पलीकडे गेली सुनेती म्हणे असं मागते का गं पहा गेलत्या कुठं कामून गेलत्या कशाला गेलत्या कधी गेलत्या आम्ही त्या नंदाची घरी गेलो कशाला त्या पोरानं आमचं नाणं मुश्किल केलं म्हातारा म्हणते काळं म्हणे हा मग त्याचा काय गुन्हा आहे मग तुमचा गुन्हा आहे का घर सोडलं कोणाला विचारलं घरातल्या म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घेतल्याशिवाय घर सोडू नये सुनाने सासूला विचारल्याशिवाय मसाला काढू नये हे शास्त्र आहे काय सोनाने सासूला विचारल्याशिवाय मसाला काढूच नाही बिगर विचारतात आणि सासूला विचारता बिगर विचारता जर मसाला काढला आणि फक्त भाजी थोडी तिखट व्हावं आपण म्हणा भाजी जर तिखटच झाली असन भाऊ आपल्याला कोण पुसत अवघड जाऊ दे असं अवघड शास्त्र ते मी सांगते तुमच्या चोऱ्या बंद करायच्या हां म्हणे काय एक वाक्य लिहून घ्या काय जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं काही काही माणसं म्हणतात माझं पोरग माझं ऐकत नाही शास्त्रशंका का मुलगा आईवर नाही वडिलावर नाही शास्त्राला जागा सापडली नाव घ्यायला म्हणले हे यशोदा मातेचा रंग गोरा नंदराजाचा गोरा कृष्णाचा काळा तो त्यांचा नाही त्या म्हणल्या किती गो सोपं बाय जे चापला घेऊन निघाले महाराज काही काही सापडत कीर्तनातून चोरल्या यशोदा म्हणे काय आत्ता आम्हाला कळलं तुझं काय करत नाही तुझा रंग गोरा तुझ्या नवऱ्याचा गोरा कृष्णाचा काळा तो तुझा नाही यशोदा माता खाली मान घालून रडायला लागली महाराज जिच्या मांडीवर देव खेळला तिला काय शास्त्र माहीत नव्हतं पंचोदशी पंचीकरण वृत्तीप्रभाकर भामती ग्रंथ विचारसागर कथाकल्पतरू ज्ञानेश्वरी भागवत सुंदर ते ध्यान रूप किती छान यशोदेचे मांडीवरी खेळे भगवान सुंदर ते ध्यान हो रूप किती छान हो यशोदेचे मांडीवर खेळ भगवान खेळे भगवान खेळ हे पहिले महिला असे गाणे म्हणायचे मला सुंदर ते ध्यान रूप किती छान आता जरी म्हणायला लावलं नाही मी आला अमृता काळ्या तोंडाचा सकाळी गेला ना अजून नाही आला याच्यात मग आता खाली मान करून रडते आणि भगवान श्रीकृष्ण खेळत आले म्हणतात आई मला आई म्हणू नको कृष्णा का माझा रंग गोरा तुझ्या वडिलाचा गोरा तुझा काळा ते म्हणे आत्ताच लोक भांडून गेलेत काय म्हणतात ते म्हणतात तू आमचा नाही आणि तो मनात म्हणला हा काय हे काय खोटं आहे का देवकीने वाहिला येसुदीन पाळीला पांडवाचा बंदी जन होऊन राहिला तो त्यांचं नाव कोणाला माहित होतं यानं विचार केला याला का जर माहीत झालं मी हिचा नाही तर हे काय मला उद्यापासून शंकर काळे खायला देणार शंकर काळे पाळे यशोदेचे शंकर पाळे ती तोंडात टाकलं का पाणीच आमचे शंकर पाळे 3 दिवाळीचे सापडते ना आमचे शंकर पाळे तोंडात टाकाव ना तर खडीचे गांजावून चाक गेलं होतं धाड 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 यशोदा मातेनं गाऱ्याचा लाडू जर बनला तर डब्यातून घेता फुटत होता आमचा गाऱ्याचा लाडू 3 दिवस पोरं क्रिकेट खेळत पण तो काय फुटत नाही पुन्हा माहिती फोटो टाकतो म्हणजे आई मी तुझाची कशावरून मी का काळ झालो तुला सांगू का म्हणे हां मी आलो रात्री 12ला जन्मा म्हणे हो रात्री 12ला अंधार राहतो उजेड
अंधार अंधारात रंग काळा पांढरा काळा काळा रंग माझ्यावर बसला फिटून मी झालो काळा आणि ते म्हणजे याच्यामुळे काळ झालो बाबडी बघडी इकडे हे बाय मग आपल्याला रात्री बारला मला आंधळून काळा झाला बाहेर आदोळत घेतली बाय तोंडाचं फोडीने जिंजीचं वडीनं पदराचं फाडीनं पड करी अशी त्याची फाट्यापर्यंत गेली आणि मग म्हणते बाई हे मला सांगत ते रात्री 12 जन्माला आलो आणि हे जन्माला आलं मला माहिती नाही याला कसं काय माहिती पुन्हा माग आली म्हणजे कृष्णा मी तू येडी देते मग येडीची आई आहे का अरे राजा तो जन्माला मला माहिती नाही तुला कसं काय माहिती मनात म्हणतो मी माहिती आहे तू माहिती आहे तुझा बाप माहिती तुझ्या बापाचा बाप माहिती आहे विश्व निर्माण केलं कालवोनी अंधारे लिहो येते अक्षरे तरी म्हशीचे वरबारे काशी नावे म्हशी म्हणजे शाही अंधारापासून रंग तयार झाला असता तर हे लोकांना कलर काय विकत घेतले असते रात्रीत बकेटी भरून फुल्या असत्या तुम्ही तर किती काय भरल्या असत्या तुम्हाला काय गरज आहे रंगाची महाराज वस्तुस्थिती आहे मुलं संस्थेत टाका मुलं संस्थेत टाका चांगलं काय आणि वाईट काय महाराज कळेल त्यांना कमीत कमी महिन्यामध्ये एक शिबिरमध्ये 1 महिना तरी टाका ना नका का मालीला घालणं पण दुसऱ्याचे तरी काढणार नाही ना नाही का तुम्हाला वस्तुस्थिती दाखवतो ना तुम्ही दोघं जण या इकडे हां एक जण इकडून आणि एक जण इकडून मला उचलू नका तुम्ही एक पाय पुढं करा असं आणि असं तंबाखू वाळल्यासारखं करा करा आणि तुम्ही 2 हात जोडून उभा राहा याच्यातला कोणता आवडतो तुम्हाला हां याने काय केलं तुमचं खाल्ली का पण नाही मग नुसती ॲक्शन पटत नाही तर व्यसन कसं पटन व्यसन मुक्त होण्यासाठी मुलं संस्थेत टाका महाराज विढाला विढाला काय चाललं होतं हे म्हणतात तू काही मापिच्छा सोडित नाही काय नाही आपण गुळाची चहा करून पिऊ 2 जण कीर्तन संपलं यशोदे याला काही सांग म्हणतात ते कालवून आता 1 खून संपली ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लागल्या दुसरी 4 खुना राहिल्या त्यातल्या जेवढ्या सांगता येतील तेवढ्या सांगू टाईम इज ओव्हर मला खुनवा तुम्ही फक्त हां दुसरी खुनाशी भूत सगळ्यांना लागत नाही भूत कोणाला लागतं ज्याच्या राशीत बसलं त्याला तसं देव नावाचं भूत कोणाला लागतं काय आता इथे कीर्तनाला किती काय सगळं गाव आलंय का ज्याला आवड आहे त्याला जसा पाऊस आला नदीला पूर येतो ना पूर मग पांढऱ्या पाण्याच्या पुरामध्ये 10 पोरं पोहायला गेले अब तिकडलं शिक्षक आले त्यातले 9 पळून गेले आणि एकच राहिला मग ते शिक्षक गेल्यानंतर पुन्हा ते 9 आले आता हा राहिलेला काय म्हणतो काय मूर्ख आहे तुम्ही एक शिक्षक आला तर 9 जण पळाले पट्ट्या पळालाच नाही का हा तो शाळेतच जात नव्हता तर त्याला शिक्षक नाही जो शाळेत जात नाही त्याला शिक्षकाची तशी आमची पण शाळा आहे महाराज विठ्ठल नामाची शाळा भरली हो शाळा शिकताना ताण भूक गरली हो शाळा शिकताना ताण भूक गरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताण भूक हरले शाळा शिकताना ताण भूक हरले विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली शाळा भरली शाळा काय विठ्ठल नामाची पहिले काय भावगीत होती महाराज ते प्रल्हाद शिंदे सुरेश आपले हे नाही सुधीर फडके मंडप लग्न मंडपामध्ये चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव करू वंदन प्रभूच्या माईला चल ग सखे पंढरीला देवाच्या दारी कुणा नावंदी विंदिर विठ्ठलाची सुंदर देव लागे उभा विठेवर विठ्ठल तू ध्यानी जरा ठेव तिथे भाव आणि देव विठ्ठल रखो मायला चल ग सखे हरी विठ्ठल पंढरीला हरी विठ्ठल
चालती सुखी संसाराची खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे. नाही ना महाराज. चला जाऊ द्या. तिसरी कोणाची की भूत सगळ्याला सारखं दिसत नाही. आपल्या लोकांना आपलं भूत सगळ्याला सारखं दिसतं का? त्या जुन्या माणसाची गप्पा आहे का? तुम्ही मंदिरात बसले, कोणी म्हणतो कुत्रवून माय पुढून पळवलं होतं, कोणी म्हणतं ससवून माय टंगडीत घोटळलं होतं, कोणी म्हणतं नंदी झालतं, कोणी म्हणतं रामकाठ झालतं, काही तर म्हणते मी होरडा खाल्ला त्या संग. मला मुठभर का ठेवला नाही. जाऊ द्या, ज्याचा भाव त्याचा तर चला जाऊ द्या. तसं देव नावाचं भूत सगळ्यासारखं दिसतं. नामदेव महाराजांना कुत्र्यात, एकनाथ महाराजांना गाढवात, आणि सावता महाराजांना कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. विठाबाई माझी. विठाबाई विठाबाई. आता चौथी कुणाशी भूत लागलं की माणसाचं अस्तित्व नष्ट करतं. म्हणजे मी कोण आहे याचं भान न राहणे. एखाद्याला माणसाला जर बाहेरची झळम झाली तर ते त्याचं नाव त्याला जर विचारत ते दुसऱ्याचं नाव सांगतंय. तसं देव नावाचं भूत जर माणसाला लागलं तर काय महाराज. आता कुंभमेळ्याला किती लोक जमलेत ना, आळंदीला किती लोक येतात, अहो पंढरपूरला किती लोक येतात. कोणाचं कोणाला नाव माहीत असतं, पण फक्त म्हणायचं माऊली पाणी द्या हो, माऊली रस्ता द्या हो. काय गोड आहे महाराज. हो चला जाऊ द्या. देहीच विदेही भोगूत असे याला म्हणतात. आणि एक खून राहिली फक्त काय, भूत लागलं की माणसाची कामं करतंय. काय कामं केले महाराज. जिजाबाईच्या पायातल्या मोडलेलं काटा. आपलं भूत सुद्धा स्वतः काम नाही करीत बरं का, दुसऱ्याला लागून काम करून घेतोय. तुम्ही पहा एखादा माणूस लई जेवायला लागला त्या शेजारचा काम झालं बस ना तुला का भूत लागलं. काही काही माणसं काही लई कामच करीत राहतात. आपण म्हणते माणूस लई काम करतो राव, त्या शेजारी काम हात ते काम माणूस आहे का. तसं देव नावाचं भूत जर माणसाला लागलं काय, जिजाबाईच्या पायात मोडलेला काटा काढावा, गोरोबा काकाचे मडके घडावी, सावता मारताला खुरपू लागावं, चोकोबाराच्या बाजूत बाळपण करावं, उच्चे नीचे काय नेले भगवंत, तिष्ठे भाऊ भक्त देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या दैत्य घरी रक्षी, चर्म रंगू लागे, आणि कबीराच्या मागे काय कामं केली महाराज. जनाबाईने पाठ उठायचं जातीवर बसायचं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाव कौतुके तुझे रे बाळ. देवानी यावं, जनाबाईने पलीकडून बसावं, देवाने अलीकडून बसावं, दोघांनी कुंटा धरावा, जनाबाईने धान्य टाकून जातं ओढावून देवाने त्याच्या पाठीमागं येव कानाईने दळीन एकली एकली दळतासण लागत लावी मागिली. येव कानाईने दळीन एकली येव कानाईने दळीन एकली दळीन एकली दळीन एकली. मी एकली दळत नाही. अजूनही काही मावशी असतील महाराज काय ते जात. एखाद्या मावशीने जर दळलं पहाटे 4 वाजता जर गाणं गायलं, त्या गाण्यातला भाव आणि त्या जात्याचा आवाज जर एकत्र झाला तर कर्र झोप लागायची महाराज. आता जर एखादी जणी दळायला लागली तर झोप तर यायची नाही, पण ॲडमिट व्हावं लागेल. आता जनाबाईला आप म्हणा जातं आणि ते कसं होतं, आप म्हणा असं होतं आणि ते कोणत्या साईडनं बसावं लागतं. त्याला साईड असते काय, जात्या साईड असते त्याला काय साईड, त्यांना काय. आणि आता त्या जनाबाईचं गाणं ऐकायचं तुम्हाला. बैली बाच्या झाडा खाली माझा बंधू दारू पाडी, कोण्या मेल्याने केली खोडी, आली पोलिसाची गाडी. चांदीची गचोल सोन्याची काढाई, माझ्या बंधूच्या माडीवरी चंद्र सूर्याची लढाई. उंदर खेळत येतो ह्या भावाच्या माडीवर, काय वर्णन करते. आणि त्यांचं वर्णन कधी पहा भावालाच राहतं गुरुजी, नवऱ्याला नाही. राहत्यात कोणाची तर, आणि गुणगान कोणाचं, कणकीचं खात्यात इरल्याला गात्यात. मी यांची निंदने आमच्या घरचं सांगतो. एक दिवस मी कीर्तन करून जाऊन झोपलो, आमच्या बाया माणसानं केलं सुरू. नदीच्या का कडेला कोण्या मुरळीने झिररा केला, तिथं माझा बंधू पाणी प्याला, दस्ती विसरून आला. मला गेलता कशाला बोंबलायला, कोणा सांगितलं होतं जायचं काय. त्या आपेगावच्या काल्याला तिथं ते आम्हाला जवळ आहे ना पैठण, मायला चालतात मग गाणे म्हणत चालतात जवळ आहे. मग ते असे म्हणते धुन धोनी धोबिनी साबण लावूनी शेल्या आला, माझ्या ग बंधूचं जाण आपे गावाच्या काल्याला, तो फुल पेल्याला. काय वर्णन आहे मला.
काय वर्णन करावं जाणं बहिणी मला. जात्याच्या मुखी खाली ते ग, जात्याच्या मुखी खाली ते ग, मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, हो तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, नाही उणे, नाही ना काही नाही उणे. वा वा वा. काय ते आनंद असतो महाराज. चला जाऊ द्या. म्हणून महाराज म्हणतात 5 हे खुणा देवाच्या ठिकाणी असल्यामुळे महाराज म्हणजे तो का म्हणतात पंढरीचे भूत मोठी आल्या गेल्या झडपी वाटी म्हणले महाराज. हे भूत तुमचं म्हणजे तुमचं भूत बहु केसरीच रान, बहु केसरीच रान, बहु केसरीच रान, जाता वेळे होय मन, बहु केसरीच रान, जाता वेळे होय मन. बहु केसरीच रान, जाता वेळे होय मन, केसरीच रान, जाता वेळे होय मन. याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. याच्यासाठी टाळ्या वाजवा. हे मी म्हणलं आता मी पडतो का काय खाली. मला काय मी म्हणलं आधी हे पडते ना मग मी पडन. यांच्यावर ध्यान होतं. खेचर म्हणजे ही भगवंताची व्यापकता आहे बरं. बहु खेचेरीचे. आणि आपलं भूत काय करतं रूपाला वेड करतं. एखाद्याला भूत लागू ते काड्या जमा कर कापड फाड. पण आमचं जाता वेडे होय मन वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो. आपलं बरं का तुकोबरला कायमचं वेड लागलं ना. आपलं वेड म्हणजे मतलबी मोसमी. आपलं वेड कसं आहे बरं का गुरुजी. गुरुजी आपलं वेड श्रावण एखादा माणूस शेतातून घरी यावं आणि त्याला संध्याकाळचे 9 वाजावं शेतात. आणि त्या दिवशी आमोशा असावं तो पायी असावं. आणि त्यावेळेस त्याला स्मशानभूमी दिसावं. त्याला म्हणतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आज स्मशानभूमी गेली का नारी नारी नारी. मतलब वेड मतलब. ते आपलं मतलब वेड कसं सांगतं. एक जणाला मोटरसायकल धक्का लागला. ते म्हणे उद्या तुला कोर्टातच नेतो. अरे ते म्हणे काय राहतो तो आपले सप्ताह सुरू आहे. मला काय करतो सप्त्याचं. ते गेलं पोलीस पाटलाकडे. ते पोलीस पाटील माझ्याकडे काय आला तू. ते माणूस कोणाचं ऐकत नाही. तू एखाद्या महाराजाकडे जाय म्हणे. महाराज 12 गावचं पाणी प्यायला राहतो म्हणे. म्हणजे लोक आम्हालाही सोडित नाही. ते आमच्याकडे आलं ते म्हणे एक महाराजाकडे गेलं. काय झालं थोडा धक्का लागला मला कोर्टात न्यायची मागे. महाराज म्हणले मी मिटिंग 15,000 रुपये घेईन भाऊ. 15 घ्या म्हणले. आता त्यांचा एक शिष्य होता वकील. त्या वकिलाला बोलून घेतलं म्हणजे 10 तुला 5 मला मिटव म्हणले. ते मी मिटिंग पण मला एक मेडिकल सर्चचं सर्टिफिकेट आणून देता का म्हणे. काय ह्याचं येडा झाला म्हणून. आता त्याला काय लागतं पैसे दिल्यावर ते भेटतं. ते सर्जन ओळखी होते त्याने पैसे दिले त्यांनी त्याला सर्टिफिकेट दिलं. येडा झाला. आता येड्याचं सर्टिफिकेट याच्या हातात पडलं. वकील म्हणजे तू सुटला आता. उद्याला कठाडा उभा करते पाठी मग जेस समोरून वकील. आणि मी तुझा पोरा घेऊन दारात बसन. आणि तुला काही विचारतो आणि ते हॅ करायचं म्हणे. अरे म्हणे हे तरी सोपं आहे राव. याला कठाडात उभा केलं पाठी मग जेस समोरून वकील. याचा वकील दारात बसला. आणि त्या वकिलाने विचारलं तुमचं नाव काय. ते म्हणतं हॅ याला धाका द्याला का. ते म्हणतं हॅ ते जेच खवळलं ना वकीलवर. त्याला येडे माणसं कोर्टात याला काढून दिलं काढून त्याला. त्याचा वकील बाहेर भेटला म्हणे कसं काय जमलं म्हणे. वा वा काढ 15,000 रुपये. ते म्हणतो ते म्हणे मै 15 म्हणे म्हणजे यातच घेतलं आणि याला शिकलं. हे टोले खाऊ येडे. तसं तुकोबाराचं कायमचं वेड लागलं. जाता वेडे भये म्हण. पण तुम्ही तुमच्या भूताच्या वाटं गेले तरी चालेल. पण माझ्या भूताच्या वाटं जायचं नाही. तुमचं भूत सोडतं पण आमचं भूत नाही मला. म्हणून तेथे जाऊ नका कोणी
जाऊ नका कोणी, जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, जाऊ नका कोणी, जाऊ नका कोणी, जाऊ नका कोणी. गेले नाही आले परतोनी, गेले नाही आले परतोनी, खेचरीचे रान बहु, खेचरीचे रान, खेचरीचे रान, खेचरीचे रान. गेले नाही गाले परतोनी, 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 खेचरीचं रान, रान खेचरीचं रान, खेचरीचं रान, बघू खेचरीचं रान. खेचरीचे रान, खेचरीचे रान. तेथे जाऊ नका कोणी, कारण गेले नाही आले. कसे गेले ते संसारावरतीने गेले, भगवंताची दृष्टी तर त्यांच्यावर पडली, संसारावरती विसरून गेली आणि परमार्थ वृत्तीने आले. चला ना घरी, कुणाच्या? तुमच्या. याती कुळ माझे हरिने माझे, अष्टभोग भोगने माते नाही. ही आमची अवस्था. वारकरी संप्रदायाप्रमाणे बसलेले महिला मंडळ, माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा भगवंताचं नामचिंतन. आणि बोलता बोलता वेळ निघून गेला, माफी मागून बोलतो. विठोबा रखुमा, जय 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 ठोबा रखुमा, हरे 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 विठोबा रखुमा, ठोबा रखुमा, ओ बार कुमार, कुमार कुमार, कुमार कुमार, कुमार कुमार, विठोबा, हरे 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 ठोबा, कुमार, जय 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 ठोबा रखुमा, कुमार कुमार. हरे 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 ठोबा रखुमा. हे काय आपल्याला मागे जाऊन देत नाही. म्हणले महाराज पंढरीचे भूतमुठीने आले गेले झडपोटी, नाव सांगा. भाऊ खिचिरी जाता वेळ म्हणून नाव सांगा. तेथे जाऊ नका कोणी गेले नाही, परंतु नाव सांगा. तो को म्हणतात नाव सांगायला मी कोणाची निंदा करत नाही. पंढरीसी गेला तुका, पंढरीसी गेला, पंढरीसी तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, गेला पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, गेला तुका पंढरीसी गेला. जन्मा मागे आला, पुन्हा जन्मा
पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचिरीचे रान जाता एवढं मग तिथे जाऊ नका कोणी गेले नाही परतून तुका पंढरीचे गेला पुनर्जन्माला भाऊ खेचिरीचे रान जाता एवढं सज्जन माईबाप चुकीचे शब्द असतील माझ्या पत्रात टाका बरोबर असेल गुरुनाम गुरुवर निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीता भवनाला श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रसाद चाळून की मंजूर बोलवतो शिवानी शिकवितो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे कबरूला शिवगुराचा प्रसाद ग्रहण करा झालेली सेवा भगवत चिरणे अर्पण करून शिवेला पूर्ण ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली